हर हर महादेव. श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतात मंदिरातली गर्दी, शिवलिंगावर होणारा जलाभिषेक, बेलपत्र, ओम नम शिवाय या ओम नम शिवायचा जप आणि भक्तीने भरलेलं वातावरण. पण यावर्षी म्हणजे 2026 मध्ये महाराष्ट्रात श्रावण महिना नेमका कधी सुरू होणार, श्रावणात किती सोमवार आहेत, या प्रत्येक सोमवारचं महत्व काय आहे आणि श्रावण महिन्यात भगवान शिवाची पूजा करताना कोणते साधे उपाय करता येतात, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व सविस्तर जाणून घेणार आहोत. 2026 मध्ये महाराष्ट्रात श्रावण कधी सुरू होणार? मित्रांनो, इथे एक महत्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये हिंदू पंचांगाच्या वेगवेगळ्या पद्धती प्रचलित आहेत. तर उत्तर भारतातील अनेक ठिकाणी पौर्णिमांत पंचांग वापरले जाते, तर महाराष्ट्रात अमांत पंचांग परंपरा आहे. म्हणूनच श्रावणाची सुरुवात सर्व भारतात एकाच दिवशी होत नाही. महाराष्ट्रानुसार 2026 मध्ये श्रावण महिना 13 ऑगस्ट रोजी सुरू होतो आणि 11 सप्टेंबर रोजी समाप्त होतोय. म्हणून महाराष्ट्रातील भाविकांनी श्रावणाचे व्रत आणि पूजा आपल्या स्थानिक पंचांगानुसार करणे योग्य आहे. श्रावणात किती सोमवार आहेत? 2026 मध्ये महाराष्ट्रानुसार श्रावण महिन्यात 4 श्रावण सोमवार आहेत. पहिला श्रावण सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी, दुसरा श्रावण सोमवार 24 ऑगस्ट 2026 रोजी, तिसरा श्रावण सोमवार 31 ऑगस्ट 2026 रोजी, चौथा श्रावण सोमवार 7 सप्टेंबर 2026 रोजी. म्हणजेच महाराष्ट्रात यावर्षी 4 श्रावण सोमवार आहेत. श्रावण सोमवार इतका विशेष का आहे बरं? सोमवार हा भगवान शिवाला समर्पित दिवस मानला जातो आणि त्यातही श्रावण महिन्यातील सोमवार विशेष पवित्र मानले जातात. या दिवशी अनेक भाविक उपवास करतात. सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान शिवाची पूजा केली जाते आणि शिवलिंगावर पाणी अर्पण केले जाते. तसेच बेलपत्रही अर्पण केले जाते आणि ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप केला जातो. शिवलिंगावर जलाभिषेक का करावा? भगवान शिवाला जलाभिषेक करण्याची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. श्रद्धेनुसार शिवलिंगावर जल अर्पण करताना भक्त आपल्या मनातील अहंकार, चिंता आणि नकारात्मकता भगवान शिवाच्या चरणी अर्पण करण्याची भावना ठेवतात. म्हणून पूजा करताना केवळ विधी करण्यापेक्षा श्रद्धा आणि मनाची शुद्धता अधिक महत्वाची आहे. तुमच्याकडे मोठी पूजा करण्याची व्यवस्था नसेल तरीही चालेल, परंतु स्वच्छ पाणी घेऊन शिवलिंगावर अर्पण करा आणि शांतपणे म्हणा ओम नमः शिवाय. बेलपत्राचे महत्व. भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्राला विशेष स्थान आहे. श्रावण सोमवारच्या दिवशी शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे. बेलपत्र अर्पण करताना मनात भक्तीची भावना ठेवा, कारण कोणतीही पूजा ही केवळ वस्तू अर्पण करण्यापेक्षा मनापासून केलेली प्रार्थना असते. आणि श्रावण सोमवारचा सोपा उपाय. तुम्हाला जर श्रावण सोमवारच्या दिवशी एक साधा आध्यात्मिक उपाय करायचा असेल तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा. त्यानंतर बेलपत्र अर्पण करा आणि शक्य असल्यास 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. शेवटी आपल्या कुटुंबासाठी आरोग्य, सुख, शांती आणि सद्बुद्धीची प्रार्थना करा. श्रावणात मंगळवारचे हे महत्व काय आहे? श्रावण महिन्यात फक्त सोमवारच नाही तर मंगळवारही विशेष मानला जातो. अनेक ठिकाणी श्रावणातील मंगळवारी मंगळागौरी व्रत केले जाते. विशेषतः
विवाहित महिला हे व्रत श्रद्धेने करतात. म्हणून श्रावण महिना शिव आणि पार्वतीच्या उपासनेसाठी विशेष महिना मानला जातो. श्रावणात कोणती चांगली कामे करावी? या पवित्र महिन्यात शक्य असल्यास भगवान शिवाची पूजा करा, शिवलिंगावर जल अभिषेक करा आणि बेलपत्रही अर्पण करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. पक्षी आणि प्राण्यांसाठी पाणी ठेवा. शक्य तितका राग, द्वेष आणि नकारात्मक विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखाद्याला मदत करा. कारण भक्ती केवळ मंदिरात नसते, आपल्या चांगल्या कर्मामध्येही भक्ती असते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावणात उपवास करण्याची पद्धत प्रत्येक व्यक्तीची वेगळी वेगळी असू शकते. आरोग्याच्या कारणांमुळे उपवास शक्य नसेल तर स्वतःवर जबरदस्ती करू नका. श्रद्धा ठेवणे आणि भगवान शिवाचे स्मरण करणे यासाठी उपवास करणे अनिवार्य नाही. आपल्या क्षमतेनुसार आणि कुटुंबाच्या परंपरेच्या पद्धतीनुसार पूजा करणे योग्य आहे. श्रावणाचा खरा अर्थ मित्रांनो समजून घ्या. श्रावण म्हणजे फक्त 4 सोमवार नाहीत. श्रावण म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा काळ, मनातील राग कमी करण्याचा काळ आणि वाईट सवयी सोडण्याचा काळ आणि आपल्या जीवनात चांगले विचार आणण्याचा काळ. भगवान शिव आपल्याला एक सुंदर संदेश देतात. शांत राहा, संयमी राहा आणि सत्याच्या मार्गावर चालत राहा.